काँग्रेस पक्षाचा आज जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे। काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये 5 गॅरंटी योजना असण्याची शक्यता वर्तवली जाते। जाहीरनाम्यामध्ये तरुणांना फोकस करून सरकारी नोकरी देण्याचा प्रमुख मुद्दा असण्याची शक्यता आहे। महिलांसाठी विशेष योजना, केंद्रामध्ये 33% नोकऱ्यांचा प्रश्न, जातनिहाय जनगणना हे मुद्दे असण्याचा अंदाज वर्तवला जातो। काँग्रेस पक्षाचा आज जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे, त्यामुळे काँग्रेसच्या जाहीरनाम्यामधनं काँग्रेस कोणकोणत्या योजनांविषयी बोलणार, कोणकोणत्या योजनांचा यामध्ये समावेश असणार हे आपल्याला पाहायचं आहे। आणि याच विषयीची अधिक माहिती घेऊया। दिल्लीतून आपले प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, आज काँग्रेसचा जाहीरनामा समोर येणार आहे, कोणते प्रमुख मुद्दे यामध्ये असू शकतील? गुरुप्रसाद, काँग्रेसचा जाहीरनामा, यंदाचा जाहीरनामा जो त्यांनी घेतलेला आहे तो सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांच्या सूचना घेऊन पी चिदंबरम यांच्या अध्यक्षतेखाली हा तयार करण्यात आलेला आहे। जर आपण विचार केला तर काँग्रेसच्या जाहीरनाम्याच्या केंद्रस्थानी जे असणार आहे, जी गेल्या 2019 ची न्याय योजना होती ती देखील यावेळेस असण्याची शक्यता आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणून जर पाहिलं, जसं तू आता सांगितलं, जातनीय जनगणना आहेच, त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी वेगळं बजेट जे आहे ते मानलं जाऊ शकतं। शिक्षणावरती सगळ्यात मोठा फोकस काँग्रेस करण्याची शक्यता आहे। त्यामध्ये एकूण बजेटच्या 6% पैसा हा शिक्षणावरती खर्च केला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्याचबरोबर बेरोजगारांसाठी विशेष योजना असतील, गृहलक्ष्मी योजना जी अरुणाचल प्रदेशमध्ये सुरू करण्यात आलेली आहे, या योजनेचा देखील समावेश या मॅनिफेस्टोमध्ये असण्याची शक्यता आहे। 5 जाहीरनामे यामध्ये असण्याची शक्यता जी आहे, 5 घोषणा या जाहीरनाम्यामध्ये ज्या न्याय योजनेच्या मध्ये आहेत त्या याच्यामध्ये असण्याची शक्यता आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणून जे पाहिलं जातं ते MSP ची घोषणा देखील यामध्ये केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दुसऱ्या जर म्हणून आपण पाहिलं तर अग्निवीर योजना बंद करण्याची घोषणा काँग्रेस करू शकतं। त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करणं, घरगुती गॅसच्या किमती कमी करणं, त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर रेल्वे तिकीट कमी करणं, वृद्धांसाठी वेगळ्या योजना, लघु उद्योगांसाठी प्रोत्साहन देणाऱ्या योजना, यासारख्या योजनांचा आज काँग्रेसच्या या मॅनिफेस्टोमध्ये समावेश होऊ शकतो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काँग्रेस त्यांच्या मॅनिफेस्टोमधून भाजपवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो। कारण 2019चा जर आपण जाहीरनामा पाहिला त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षाला आम्ही एक मदत देऊ आणि त्या मदतीच्या धर्तीवर शिवाजी प्रत्यक्षामध्ये जेव्हा आता हा जाहीरनामा समोर घेतो तेव्हा त्यामध्ये काय काय मुद्दे असतात हे आपल्याला बघायचं। धन्यवाद।